तर बघा मैत्रिणींनो, आता दसरा होऊन गेलाय, आता दिवाळी अगदी जवळ येऊन ठेपली. आता दिवाळी म्हटलं की आपल्याला फराळाची वेध लागतात. आता गृहिणींची धावपळ सुरुवात होते की फराळ बनवण्यासाठी आपल्याला त्याला पूर्वतयारी करावी लागणार. तर फराळ करण्यासाठी पूर्वतयारी म्हणजे अनारशाचं पीठ आलं, करंजीचं सारण आलं, नंतर चकलीची भाजणी करून पीठ दळून आणणं झालं. तर हे सगळं आपण जेव्हा तयार करू, पूर्वतयारी जेव्हा करू, तेव्हा आपला फराळ अगदी झटपट तयार होतो. तर ही तयारी करण्यासाठी आपल्याला आता या फराळामध्ये अगदी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चकली. चकली जेव्हा आपली मस्त खुसखुशीत, खमंग, कमी तेलकट, अगदी तोंडाला चव आणणारी जर बनली तर आपला सगळा फराळ चांगला बनला असं समजलं जातं. तर ही जी चकली आहे तर ही अशीच कमी तेलकट, खमंग आणि खुसखुशीत बनण्यासाठी आपण जी आज भाजणी करणार आहोत त्याचा व्हिडिओ आजचा तुम्ही पूर्ण पहा आणि तसंच तुम्ही भाजणी ट्राय करा. आता यामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चकली कशी बनवायची भाजणीपासून ते दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आपण आज बनवतोय चकलीची भाजणीचं पीठ कसं तयार करायचं. नमस्कार, मी रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे खमंग चकलीची खमंग भाजणी. तर भाजणी जर खमंग छान अशी जर झाली तर आपल्या चकल्या चांगल्या होतात. तर मूळतः जर आपली भाजणी जर बिघडली तर चकल्यासुद्धा बिघडतात. तर त्यासाठी चला मग आपली भाजणी कशी करायची ते बघूया. तर कमी इन्ग्रेडियंट वापरून मी छान अशी भाजणी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चकली पण ट्राय करून बघा. तर पहिल्यांदा बघा, मी एक ग्लास घेतला आहे. तर पावशेर मापाचा हा ग्लास आहे. तर सगळ्यांकडे ग्लास तर असतातच, त्यामुळे एक माप करायचं आहे ग्लासाचं. तर आता मी तांदूळ घेतलेत पहिल्यांदा. तर रेशनचे जाडसर तांदूळ आपल्याला हवेत त्यासाठी. तर 4 ग्लास मी तांदूळ घेतलेत. वजनी प्रमाणात 1 किलो तांदूळ आहेत ते. तर आता 2 ग्लास हरभऱ्याची डाळ घ्यायची, म्हणजेच अर्धा किलो हरभरा डाळ घ्यायची. 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे, म्हणजेच पावशेर उडदाची डाळ मी घेतली. तर उडदाची डाळ सोडून हरभरा डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून सावलीमध्ये किंवा फॅनखाली वाळवून आपण आता ही भाजणी भाजायला घ्यायची. तर आता उडदाची डाळ आपण स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची फक्त. तांदूळ आणि डाळ धुवून मी सुकवून घेतलेली आहे. तर आता जाड बुडाची मोठी कढई मी गॅसवर ठेवली आणि आता पहिल्यांदा आपण तांदूळ भाजायचे. तर तुमचं भाजणीचं जर प्रमाण जास्त असेल तर तुम्ही 2 बॅचमध्ये भाजू शकता. तर अगदी हलकसर गुलाबी रंगावर येईपर्यंतच आपल्याला हे भाजायचं आहे. तर आता तांदूळ आपले भाजून झालेले आहेत. आता डाळ भाजायची. तर अगदी जास्त काळे डाग पडेपर्यंत भाजायचं नाही. थोडासा खमंग वास आला आणि थोडासा रंग बदलायला सुरुवात झाली की आपण काढून घ्यायचं. तर आता मध्यम गॅसवर हे सगळे आपले जे इन्ग्रेडियंट आहेत ते भाजून घ्यायचे. तर अगदी 2 ते 3च आपण त्यामध्ये इन्ग्रेडियंट घातलेले आहेत. तर छान असे आपण भाजून घेऊयात. तर गॅस सोडायचा नाही आहे, कारण करपट जर झाल्या डाळी तर आपली चकलीसुद्धा करपट लागते. तर बघा, आता ही डाळसुद्धा आपली भाजून तयार झालेली आहे. तर आता ही काढून घेऊयात. आता आपल्याला भाजायचे उडदाची डाळ. तीसुद्धा आपल्याला मध्यम गॅसवर एकसारखे हलवून भाजून घ्यायची. तर बघा, बऱ्याच जणांचं पोहे असतात, साबुदाणा असतो, मूग डाळ असते. आपण हे काहीही न घालता आपली चकली अगदी कुरकुरीत, कमी तेलकट आणि टेस्टी अशी होणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा तरी ही भाजणी ट्राय करून बघा. तर बघा, आता ही डाळ आपली भाजून झालेली आहे. तर आता आपण काढून घेऊयात. या भाजणीच्या पिठाची चकलीसुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपलोड करणारच आहे. आता आपल्याला भाजायचे जिरे. तर पाव ग्लास आपण जिरे घेतलेले आहेत, ग्लासचा पाव भाग. हे फक्त गरम होईपर्यंत भाजायचं आहे, जास्त भाजायचे नाही आहेत. एकदम कमी गॅसवरती गरम होईपर्यंतच भाजायचे. आता आपण काढून घेऊया. आता आपल्याला भाजायचे धने.
तर अर्धा ग्लास मी धणे घेतलेले आहेत. धणे आणि जिऱ्यानी ही जी भाजणी आहे खूप खमंग छान होते. तर आता हे सुद्धा फक्त गरम होईपर्यंतच भाजायचं आहे, जास्त भाजायचे नाहीत. चला मग आता हे पण आपण काढून घेऊयात. आता बघा ही आपली सगळी जी भाजणी आहे तुम्ही बघू शकताय. उडीद डाळ, तांदूळ, हरभरा डाळ, धणे आणि जिरे हे फक्त 5च आपण पदार्थ त्यामध्ये घातलेले आहेत. आता हे सगळे एकत्र करून थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरती अगदी रवाळ आपल्याला थोडंसं जाडसर दळून आणायचं आहे. अगदी बारीक पीठ करायचं नाही आहे. बघा लगेच मी गिरणीतून दळूनसुद्धा आणलं आहे. तर ही आपली चकली जी आहे ह्या भाजणीवर अवलंबून आहे. तर जे डाळ तांदूळ आपण धुवून स्वच्छ सुकवून घेतो आणि भाजताना मध्यम गॅसवरती अगदी कडक छान असे भाजले जेव्हा जातात तेव्हा आपली चकली मऊ पडत नाही किंवा छान कडक तळताना कडक होते नंतर मऊ होते असं होत नाही आणि छान अशी टेस्टी होते. बघा तुम्ही अगदी रवाळ थोडंसं रवाळ जाडसर असं पीठ मी दळलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही दळून आणा आणि चकल्या करा. तर ही भाजणी फक्त मी भाजणीचा हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. एकदा भाजणी करून बघा आणि मी नंतर चकलीचा व्हिडिओसुद्धा अपलोड करणारच आहे या पिठाचा. तर आता हे पीठ जेव्हा थंड होईल तेव्हा एका डब्यामध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये तुम्ही भरून ठेवा. चला तर मग भेटूयात अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.